तुम्ही परंपरा ज्या आहेत त्या बऱ्यापैकी मोडलेल्या आहेत. कारण आजही तुम्ही या अंत्यविधीचा जो विषय काढला, अनेक ग्रामीण भागातून त्यावेळेस हेही बोललं गेलं की मग ठीक आहे ना, मुलगा नसला म्हणून काय झालं, पंकजाने तिच्या वडिलांच्या तोंडात गंगेचं पाणी घातलं किंवा तिने मुखाग्नी दिलं. तर एक पॉझिटिव्हिटी त्या याच्यातनं सगळी तयार झालेली आपण असं बघतोय. पण असं जरी असलं तरी आजही आपण बघतो की बीडसारख्या भागामध्ये अनेकदा जे स्त्री अर्भकं जी आहेत ती नाकारली जातात. तर या सगळ्या परिस्थितीवर एक महिला म्हणून, म्हणजे अनेकदा आपण महिला म्हणजे आम्ही स्वतःही जेव्हा महिला असतो तर महिला प्रश्नाकडे आपण त्या सेन्सिटिव्हिटीनं बघतो, त्या परसेप्शनने बघतो. तर तुमचं असं काही होतं का की अशा प्रश्नांबाबत मग तुम्ही जास्त स्वतःला फोर्स करता का? किंवा माझं बाबांना मुखाग्नी देणं हे माझं कर्तव्य होतं आणि माझे वडील, माझा त्यांचा बॉन्ड, माझं त्यांचं प्रेम आणि केवळ मी मुलगी म्हणून दुसऱ्या कोणी करणं त्यांच्यात मला कधीच शक्ती नाही. जर तसे काही असेल त्याच्यात तथ्य, ते जेव्हा जीवित होते तेव्हा नेहमी म्हणायचे मला मुलगा नाही तर काय झालं, पण त्याच्या माझा वारसा आहे. आणि एका सभेत असंही झालं होतं की एका व्यक्तीला त्यांनी उभं करून विचारलं होतं किती मुलं आहेत तुला, तो म्हणे 6 मुली आहेत. अरे बापरे, तुला किती जमीन आहे, 1 एकर पण नाही, मग 6 मुली कशाला पाहिजे तुला, मला असं मेल्यावर मला स्वर्ग नाही मिळणार, अंतिम संस्कार कोण करणार. तेव्हा ते म्हणलं ते माझे पंकजाच माझा अंतिम संस्कार करेल. तर हे त्यांनी आमच्या मनामध्ये विचार बिंबवले होते. तर मी जे ते केलं ते बाबांची इच्छा म्हणून केले, काही हिरो बनण्यासाठी नाही केलं. आणि मी परंपरा कुठली मोडली नाही, कदाचित मी नवीन परंपरा सुरू केली असं म्हणता येईल. आणि त्यानंतर बऱ्याच मुलींना असं वाटायला लागलं की आपण आपल्या आईवडिलांचा आधार आहोत, आपण त्यांचा आधार आहोत, ते असतानाही आणि ते गेल्यावरही. तर हे आयकॉन तयार झालं असेल तर काही वाईट नाही आहे त्याच्यामध्ये. आणि मुलींचा जन्माचा विचार केला तर हे अशा माझ्या निर्णयांमुळे अनेक मुलींना वाटतं की जन्म घेतला पाहिजे, असं आपल्या मुलीला जन्म घेऊ दिला पाहिजे असं महिलांना वाटतं. मला खूप महिला येऊन बोलतात की ते आम्हाला तुम्हाला बघितल्यामुळे आम्हाला वाटतं आम्हाला मुलगी हवी आहे. तर हे मला किती मला कौतुक नाही वाटत. जे गोपीनाथ मुंडे मला लोक समजतात त्यांना नक्की कौतुक वाटावं, हेच चांगलं आहे. तर बऱ्याच वेळा काही लोकांनी मुलींची नावं पण पंकजा ठेवली आहेत. फॅन्सी ड्रेस स्पर्धेत मुली पंकजा म्हणून येतात सुद्धा. हे मला खूप कौतुक वाटतं, कारण ही पंकजा मुंडे म्हणजे मी नाही आहे, एक प्राईड आहे एका मुलीला स्वतःला, आणि तो आलाच पाहिजे. आता मुली जेव्हा मी राजकारणात आली तेव्हा 801 मुली होत्या 1000 मुलांच्या मागे बीड जिल्ह्यात. आज मला वाटतं 956 का काहीतरी अशी संख्या आहे. म्हणजे आता तर एवढा मोठा बदल झालाय, म्हणजे मुलीचा जन्मदर वाढलाय. तर हे माझ्यामुळे वाढलाय असं नाही, सरकारच्या प्रयत्नांमुळे वाढलाय, अंकुश ठेवल्यामुळे वाढलाय. मुलींचा गर्भपात होऊ नये ह्याच्यासाठी आम्ही जे प्रयत्न केले, PCPNDT ऍक्ट स्ट्रॉंग केला, त्याच्यामुळे वाढलाय.